पार्सला देखील मी विनंती करतो आपण देखील क्रीडांगणामध्ये जायचं आहे. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स सुनीलजी म्हात्रे सर, त्याचप्रमाणे सुरेशजी घरज सर आणि स्पेशली कॅरेबियन बेटावरनं अंपायरिंग करण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालेले भाऊ पाटील सर. आणि त्याचप्रमाणे आज समालोचक कक्षामधनं तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल CS पाटील सरांचा. आणि तसेच संपूर्ण UCN टीमचा मी आवर्जून उल्लेख करेन, कौतुक करेन, कारण भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट, कॅमेरा वर्क, तसेच मुख्य ऑपरेटर रुपेशजी ठाकरे, त्यानंतर UCNचे फाउंडर ओनर विजयदादा पाटील, त्यांचा देखील मी कौतुक करेन, कारण त्यांच्या संपूर्ण टीमने भरपूर चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य DJ हर्षल यांच्या माध्यमातून केले गेले. त्यानंतर मी उल्लेख करेन ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतायत, शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब आणि संपूर्ण जवाहर क्रिकेट संघ 40+ सरवलीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 दिवस 3 मध्ये हार्दिक स्वागत करतो. हॉल तसेच या स्पर्धेसाठी सातत्याने जवान क्रिकेट संघ सरवलीची अपाट मेहनत राहिलेली आहे. हॉल 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 सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सो ओळी संघ आपण देखील त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. आणि बघा, पहिला सामना आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. सो काहीशे इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत, त्या मी आवर्जून करेन. बघा, एखादी स्पर्धा जेव्हा आपण खेळतो तेव्हा खऱ्या अर्थाने बघा काहीशा आपल्याला अडचणी असतात. त्यामध्ये आपण कधी कधी गोलंदाजाच्या ॲक्शनवरती देखील ऑब्जेक्शन वगैरे घेतो. बघा, ज्या खऱ्या अर्थाने भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेने खऱ्या अर्थाने ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करेन. बघा, कोणत्याही संघाला काही अडचण असली, अंपायरच्या निर्णयावरती असो किंवा एखादा गोलंदाजाच्या ऑब्जेक्शनवरती असो, ॲक्शनवरती काहीही तक्रार असेल तर ती तक्रार तुम्ही एक लिखित पत्राप्रमाणे लिहून ते पत्र भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि तुमच्या त्या समस्येची खऱ्या अर्थाने पूर्णपणे त्या समस्येचं निवारण करण्याचा प्रयत्न भिवंडी ग्रामीण 40+ नक्कीच करेल. बट मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळता, पंचांचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही सन्मान द्या, कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट नका करू. हीच गोष्ट मी प्रत्येकी टीमला सांगेन. दिनेश आणि देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बघा, टायमर देखील सेट आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करेन की सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. आज CS पाटील सरांचा गोडावाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच नामदेवजी चौधरी साहेबांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आणि एक समाजसेवक म्हणून त्यांना ओळखलं देखील जातं. साहेबांना मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला, फिल्डिंग सेट करायची टीम गावदेवी स्पोर्ट्स ओंबळी. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि या स्पर्धेमधला खऱ्या अर्थाने पहिला फायनलिस्ट आपल्याला कालच्या दिवसामध्ये मिळालेला आहे. सोनदेवी स्पोर्ट्स टेमघर काळूराम यांचा दमदार खेळ आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला. एकमेव अर्धशतक
आपण पाहिले होतं कालुराम यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 18 चेंडूंवरती 51 धाबा त्यांनी बनवला होता. काय अप्रतिम दिवस कालचा त्यांच्यासाठी राहिला. बघा सामन्याला सुरुवात होत आहे आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत 10:13 आणि आपण या सामन्याला सुरुवात करीत आहोत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे देवेन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश आणि पहिले षटक टाकण्याकरिता अंकुश गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. अंकुश पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतात आणि त्यांचे सुपुत्र ओळीचे हिटमॅन सुशांतजी पाटील यांच्या माध्यमातून ओळी टीमसाठी शुभेच्छा येतात आणि तसेच या आयोजनासाठी शुभेच्छा येतात. आपलं देखील सुशांतजी हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडा खाली राखला आणि विकेट किपर देखील बघा बीट झाले, बट बॅकअपला शॉर्ट थर्डचे फिल्डर अगदी योग्य वेळेवरती पोहोचले. रनआउटची शक्यता आहे, बट इथनं जर पाकलं गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागलाय. गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅटर दिनेश कोणत्याही प्रकारे पहिला धक्का बॅटर बाद झाले दिनेश आणि गोल्डन डकचा शिकार झाले, कारण कोणत्याही प्रकारे चेंडू फेस न करता बाद झालेत. आणि आता नवीन फलंदाज क्रमांक 3 दिनेश केने मैदानाच्या हातामध्ये आणि तसेच याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय रामशेठ चौधरी साहेबांचं. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अपार मेहनत ज्यांची राखलेली आहे. तसेच आदरणीय विजय बाळाराम पाटील ओळीचे दादांचं देखील आगमन झालं, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आतापर्यंत शांत चाललंय, कारण धावफलकावरती फक्त एकच धावाने एक धक्का लागलाय. स्टेप आउट झालेत बॅटर. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, एक सिंगल रन दरम्यान मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला तर फिल्डिंग युनिटच्या बाजूने चाललं आणि त्याचं महत्वाचं कारण की अंकुश पाटील यांचे दमदार गोलंदाजी आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. धावफलक फक्त 2, एक धक्का देखील लागलाय. क्रमांक 3 वरती आपण दिनेश केने यांना पाहतात आणि ओपनिंगला देवेन आले होते, जे सध्याच्या घडीला 3 चेंडूंचा खेळ करून 2 धाब्यांवरती नॉट आउट खेळतात. बघा 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा पॉवर प्लेचं षटक आणि स्पेशली बघा 4च ओव्हरची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने एक जे पॉवर प्लेचं षटक मिळतं ना, त्याचा फायदा घेणं ॲज अ बॅटिंग युनिट फार महत्वाचं होतं. स्टेप आउट झाले, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत मिड ऑफला, चांगली फिल्डिंग. पण तोपर्यंत 2 मिळतील का, दुसरी साठी परतलेत आणि 2 धाबा दरम्यान पूर्ण होतील. चांगला तालमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. 2 धाबा मिळतील. धावफलक 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर काढत जातोय पुढे. धावफलक जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 4 वरती. 4 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील पहिल्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंकुश यांचं पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं असंच आपण म्हणूया, कारण ते प्रोडक्टिव्ह राहिलं फिल्डिंग साईडसाठी, कारण फक्त 4 धाबा. आता स्टेप आउट देखील झाले होते. बॅटची कडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला या पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं. एक विकेट गमावल्यानंतर फक्त 5 धाबा चेरोबा कोणगाव. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणारा 3 षटकांचा खेळ दरम्यान इथनं शिल्लक आहे. कशा प्रकारे इथनं कामगिरी केली जाईल, कारण 70-70चे चेंडू दरम्यान आपल्याला 40+ प्रत्येकी स्पर्धेमध्ये आता पाहायला मिळतात, म्हणजे लगा तो 6.
त्या अनुषंगाने 4 ओव्हर 40-45 धावा बनवणं हे मी म्हणेन अत्यंत गरजेचं असेल, कारण त्या स्कोर कार्डवरती लढाई करता येईल. कालचा दिवस आपण पाहिला ज्या सामन्यामध्ये काळूराम यांनी अर्धशतक बनवलं होतं, त्याच इनिंगमध्ये सोनदेव टेमघरने पहिल्या 17मध्ये 71 धावा बनवल्या होत्या. म्हणजे बघा, जर तुम्ही प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळतात ना, तर बॉल इझिली बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, 1 धक्का देखील लागला. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17मध्ये. सेकंड ओव्हर गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्कवरती. आता बघा, पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं म्हणजे आता सर्व फिल्डर आता बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 2 फिल्डर इनफिल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर थर्ड मॅनला फिल्डर आहेत आणि एक फिल्डर फाईन लेगला थोडेसे फाईनच उभे आहेत. त्याचप्रमाणे जर आपण जे फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत त्यांचा उल्लेख जर आपण केला तर एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक डीप मिड विकेटला आणि एक काऊ कॉर्नरला. स्टेप आउट झालेत बॅटर दिनेश. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला आहेत फिल्डर. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. बघा, फर्स्ट रिॲक्शनमध्ये देखील तेच वाटलं की 2 धावा पूर्ण झाल्यात, कारण बॅट देखील अगदी योग्य वेळेवरती ड्रॅग केली होती. 2 मिळतील. धाव फळक आता 7 वरती जाऊन पोहोचलं. बघा, दिनेश असतील, त्यानंतर आता त्यांच्या समवेत देवेन मैदानाच्या हातामध्ये आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे की पहिलं सत्र आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायचा आहे. त्या अनुषंगाने मोठे फटके खेळायला आता सुरुवात आपल्याला करणं गरजेचं. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिला आणि अंपायरसाठी आपण वेट करतोय. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण ते मिळेल. यापुढील होणारा सामना टॉससाठी मी आमंत्रित करतोय जे बजरंग स्पोर्ट्स कारिवली त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी अंजूर. थोडेसे चेंजेस आहेत. काही कारणास्तव अंजूर संघ खेळणार नाहीये. त्यांच्या जागेवरती पोगाव संघ खेळणार आहे. सो जे बजरंग स्पोर्ट्स कारिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पोगाव खेळणार आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. नेक्स्ट बॉल आता ऑन साइडला खेचून मारला. गॅप देखील आहे बट वाईडिश लॉंगलला फिल्डर पोहोचतात. एकाच ऍक्शनने जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत पूर्ण केला जातील. 2 तिसरीसाठी परतणार नाही. थ्रो अगदी चांगला होता. फक्त 2 धावा मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता जातोय पुढे. धाव फळक ठीक जाऊन पोहोचला या 2 धाव्यांच्या मदतीने आता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. बघा, दिनेश प्रयत्न करतात, बॅट चालवतात, कारण बाउंड्रीज हव्या आहेत आणि ते प्रयत्न करणं गरजेचं. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळायचा होता. पॉइंटला फिल्डर आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागला. आता हा दुसरा फलंदाज बाद. धक्का दुसरा आणि क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 ज्याने खऱ्या अर्थाने एक काळ कोणगावचं ग्रामीण क्रिकेट गाजवलं. सातत्याने या नावाची चर्चा आणि या नावाने कोणगावच्या ग्रामीण क्रिकेटला ओळखलं देखील जायचं. भरपूर वर्ष ग्रामीण संघाचं नेतृत्व केलं. ॲज अ ओपनर बॅटर म्हणून नेहमीच चांगला खेळ ज्यांचा आपण पाहिला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची गोलंदाजी आणि एक फिरकीपट्टू म्हणून त्यांची देखील तालुका क्रिकेटमध्ये ओळख होती. असे परेश महाजन आता क्रमांक 4 वरती. एक दमदार खेळाडू आहेत. वयाच्या 40 नंतर आता 40+ क्रिकेट खेळण्यासाठी आणि आपल्या गावासाठी पुढे येण्यासाठी, गावाच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आज ते 40+ क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या सामन्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे. चांगला खेळ करावा लागेल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. धाव फळक या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर काढता जातो पुढे. डबल 1 11 धावा धाव फळकावरती. बघा,
ग्राउंड अंपायरचा निर्णय फायनल असेल. थर्ड अंपायरची कोणतीही सुविधा नाही. ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तोच फायनल असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. थर्ड अंपायर कोणाही साठी नाहीये. बघा अंपायर देखील रेफर नाही करू शकत. ही देखील गोष्ट आम्ही सांगतोय. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तोच फायनल. आणि दरम्यान हे काय घडलं बट परेश महाजन यांची चतुराई आपल्याला पाहायला मिळाली. कारण फुलटॉस हाय फुलटॉस होता. भीमर नो बॉलचा देखील इशारा आला. फक्त बॅट लावली होती. बॉल गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4+1 मिळतील या पास. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा जेव्हा आपण भरपूर वर्ष एखाद्या फील्डमध्ये असतो तेव्हा त्या फील्डची भरपूर चांगली माहिती आपल्यापर्यंत असते. बघा हा जो हाय फुलटॉस होता कदाचित दुसरा फलंदाज असता त्याने मोठा फटका खेळण्याचा विचार केला असता. पण परेश महाजन गतीचा फक्त वापर केला. फ्री हिटचा बॉल शफल होऊन खेळायचं होतं. बॅटचा संपर्क आलाय की नाही हा तो प्रश्न असेल. बट कम्युनिकेशनचा अभाव, रनआउटची शक्यता. आणि रनआउटच्या जोरावरती हा आणखीन एक धक्का लागलाय. तिसरा धक्का. बाद झालेत बॅटर देवेन. धक्का तिसरा. देवेन बाद झालेत. क्रमांक आता 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती संदीप मैदानाच्या आतमध्ये येतात. लास्ट बॉल वरती फ्री हिटचा बॉल होता ज्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. संदीप इनाट नंबर 5. सन्मान देण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क आलाय की नाही तो प्रश्न मला देखील पडतो. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केल्या जातील. यस बॅटचा संपर्क होता. कारण बघा समालोचन कक्ष थोडं वाईड अँगलला आहे. इथनं एखादी गोष्ट सांगणं, वाईट बॉल असो, त्यानंतर बॅटचा संपर्क आलाय की नाही, त्यानंतर नो बॉल असो, या गोष्टी सांगणं थोडं अवघड आहे. पण आमचे अंपायर्स कौतुक करूया. योग्य निर्णय ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. 2 मिळतील. धाव फळक आता 18 वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकलाय. सन्मान दिला. ड्राईव्ह करत असताना परेश महाजन बॉल दरम्यान आउटफील्डमध्ये लॉंग ऑनला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धाव फळक जाऊन पोहोचलाय. 2-0. 20 धावा धाव फळकावरती. खेळ समाप्त 2 षटकांचा. आणि पहिल्या सत्रामध्ये अजून देखील खेळ बाकी आहे 2 षटकांचा. 20 झालेले आहेत. आणखी किती बनतील या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 12 चेंडूवरती आपल्याला मिळेल. चला फिल्डिंग त्वरित सेट करा. मागील षटकामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तब्बल 15 धावा मागील षटकामध्ये आल्या कैलास यांचा. आणि ते प्रोडक्टिव्ह ओव्हर बॅटिंग टीमसाठी आता राहिलं कारण 15 धावा आल्या. 2 षटकांमध्ये 20. आतापर्यंत विकेट दरम्यान 3 गमावलेले आहेत. अजून देखील येणारा 2 षटकांचा खेळ बाकी. पुढील सामना पोगाव विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची टॉस साठी. चला ड्रिंक्स ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. आणि बघा टायमर देखील सेट आहे तब्बल 2 षटकांसाठी आतापर्यंत. अकरा मिनिटं आतापर्यंत 2 षटकांसाठी खर्च झालेले आहेत. बघा 4 मिनिटांमध्ये हे येतं षटक पूर्ण झालं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसरं षटक प्रवीणचा पहिलाच बॉल फुल लेंथ होता. वाईड ऑफ ऑफ लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर सिंगल पूर्ण झालेले आहे. एकच धाव असेल. धाव फळक या एका धावे समतीने स्कोर काढता जातो पुढे. 21 धावा धाव फळकावरती. 21.
21 धावा अजून देखील पाकल्या गेले तर या पहिल्या सत्रामध्ये येत्या 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून देखील 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूंवरती मी म्हणेन 20 ते 25 धावा जरी आला 40-45 धावा या मॉर्निंग सेशनमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये एक चांगलं टोटल मानलं जाऊ शकतं. परेश महाजनसाठी हा फुल टॉस बट मिस टायमिंग डीप मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. फुल टॉस होता. मोठा फटका खऱ्या अर्थाने यायला हवा होता बट तसं काही झालेलं नाहीये. बाद झालेत परेश महाजन. धक्का लागला आता मैदानाचा आजमध्ये हा चौथा. चला नवीन फलंदाज लवकर या मैदानाच्या हातामध्ये आणि याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक आणि ज्यांच्या नावाने आणि ज्यांच्या सन्मानार्थाने ही स्पर्धा पाहतात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं शुभ आगमन या सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचा समवेत हरिभक्त पारायण आदरणीय अरविंदजी चौधरी साहेब जे जन्मान क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत 40+ त्यांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आता क्रमांक 6 निशांत. बघा अगदी प्रवीण जसे गोलंदाजीवरती आलेत. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर त्यांना विकेट देखील मिळाली. ती देखील कोणाची? परेश महाजनची विकेट. नेक्स्ट बॉल लोबा फुल टॉस ड्राईव्ह करत असताना आणि रनआउटची संधी आणि आणखीन एक सफलता मिळेल. आणखीन एक धक्का सध्या घडीला. आता अडचणी समस्या वाढत चाललेल्या आहेत चेरोबा कोण संघासाठी कारण आता 5वा धक्का अर्धी टीम डॅकआउट मध्ये. थँक्यू डीजे. बघा टीम चिरोबा स्पोर्ट्स कोण बघा जास्त वेळ तुम्ही घेतात. बघा जेव्हाही फलंदाज बाद होतोय तुम्हाला इमिजिएटली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. 5 धक्के लागलेत कारण बघा पहिल्या षटकामध्ये देखील 1 विकेट त्यानंतर सेकंड ओव्हर देखील 2 विकेट आहेत. एक गोलंदाजाला विकेट मिळाली. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. या ओव्हरमध्ये देखील पहा परेश बाद झाले त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आता संदीप देखील बाद झालेत. 5 विकेट गेलेत. नवीन फलंदाज क्रमांक 7 सुजित क्रमांक 7 वरती येतात. या अंतिम चरणावरती खऱ्या अर्थाने इथनं एक चांगली इनिंग हवी आहे टीम कोनला की ती इनिंग त्यांना 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टोटल वरती घेऊन जाईल. आणि ती इनिंग कोण खेळलेला प्रश्न होता. अपिश खेळलेत हवेमध्ये. लॉफ्टेड ड्राईव्ह फिल्डर आहेत. आणखीन एक सफलता. क्या बात आहे. गेले 3 चेंडू 3 धक्के 2 सफलता गोलंदाजाला. 1 फलंदाज रनआउट झाले. 6वा धक्का टीम कोनला. थँक्यू डीजन. बघा टीम हॅट्रिक कंप्लीट झाले असं आपण म्हणूया कारण गेले 3 चेंडू 3 विकेट मिळालेले आहेत. 2 मिळाले गोलंदाजाला आणि 1 रनआउट. टीम हॅट्रिक. व्यासपीठावरून आपण पाहू शकतात जनवान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सोमनाथजी चौधरी साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे देखील अपार मेहनत या स्पर्धेमागे राखलेली आहे. तसेच संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी तसेच रामशेठ चौधरी साहेबांना देखील आपण पाहू शकता. ठीक त्यांच्या बाजूला जॉनवान क्रिकेट 40+ मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण
अरविंदजी चौधरी साहेब तसेच या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत राहिली आहे गुरुनाथजी चौधरी साहेब जग्गू दादा त्यांना देखील तुम्ही पाहू शकतात. लोबा फुल टॉस होता बॅटचा टोला लागला फिल्डर आता काऊ फेसमध्ये येतात बॉल फील्ड करतात दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला रनआउटची संधी आहे आणि एक्झॅक्टली अजून देखील बॅटर विचार करतात की रन घ्यायची की नाही आणि फायनली आता रनआउटच्या स्वरूपामध्ये आता हा आणखीन एक धक्का लागलाय. गेले 4 चेंडू 2 रनआउट 2 सफलता गोलंदाजाला धक्का लागला आता हा 7वा. थँक्यू डिझन. नवीन फलंदाज आता क्रमांक 9 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. खऱ्या अर्थाने त्यांना मोस्ट ऑफ मी अंपायरिंग करतानाच पाहिलंय माझा आज खेळताना देखील पाहणार आहे. राजेंद्र पाटील सर आता क्रमांक 9 वरती आणि आणि बघा सिक्सर हॅट्रिक साठी प्राइस देखील आलेला आहे राजेंद्र पाटील यांच्यासाठी. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर भाऊ पाटील सरांकडून दिले जातील 1000 तसेच अल्पेजी गायकवाडांच्या माध्यमातून देखील दिले जातील 1000 म्हणजे 2000 टोटल दिले जातील. आणि बघा हॅट्रिक साठी नाहीये 3 षटकार फक्त मारले पाहिजेत हॅट्रिकची गरज नाहीये कारण अजून देखील खेळ बाकी आहे. 3 कोणत्याही प्रकारे हॅट्रिकच येणं आवश्यक नाहीये. पण सध्याच्या घडीला आता 7 विकेट गेलेत. बघा भाऊ पाटील सर एक अतिशय चांगले अंपायर आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. बघा पुढील सामना पोगा विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली. ज्या टीमचा कॅप्टन टॉस साठी वेळेवरती हजर नसेल त्या टीमला डायरेक्टली 2 रनची पेनल्टी दिली जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर दोन्ही टीमचे कॅप्टन नाही आले तर आय थिंक षटक कमी केले जातील. बघा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावपळ सुरू आहे कारण विकेट देखील जात आहेत. रन्स पूर्णपणे थांबलेले आहेत. 7 विकेट गेलेत आणि धावफलक फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावरती 7 विकेट गेलेत. बघा खेळ बदलला कुठे 2 षटकांमध्ये 20 धावा होत्या आणि त्यानंतर तिसरं षटक 4 चेंडू 4 विकेट 2 रनआउट 2 विकेट मिळाले गोलंदाजाला. आणि सध्या सगळीला काहीशा चर्चा राजेंद्रजी पाटील जे स्ट्रायकिंग एंडचे बॅटर आहेत राजेश यांच्या सोबत करत होते. आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जास्त वेळ खर्च होतोय. 7 विकेट गेलेत. आता प्रश्न हा देखील पडलाय की ऑल आउटचं जे संकट आहे ते देखील इथनं आता समोर दिसायला लागलंय कुणगाव टीमला. हा बॉल देखील सोडून दिलाय लीव केला. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान येतो. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका. फिल्डर आहेत काऊ फेस मध्ये सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता राजेंद्र पाटील देखील रनआउट झाले. तर आता 8वा धक्का लागतोय कोणगाव टीमला. आणखीन एक फलंदाज बाद. आणि आता असंच वाटतंय की भाऊ पाटील सरांचे 1000 आणि अल्पेशजी गायकवाड यांचे 1000 म्हणजे टोटल 2000 वाचलेले आहेत. कारण कदाचित राजेंद्र पाटील सर जर स्ट्रायकिंग एंडवरती आले असते तर मोठे फटके येण्याची देखील शक्यता तितकीच होती. आता 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. विकेट आतापर्यंत 8 गेलेत. पुन्हा एकदा मी
नक्कीच अनाऊन्स करेल. टॉससाठी यायचं आहे पोगाव टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली टीमचे कॅप्टन. ज्या टीमचा कॅप्टन टॉसला वेळेवरती हजर नाही राहणार त्या टीमला 2 रनची पेनल्टी असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर नाही आले तर ओव्हर कदाचित कमी केले जाऊ शकतात. फुल लाईन टाकला दरम्यान वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत उपस्थित. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला. 9वा विकेट आणि शेवटच्या मोमेंटला दरम्यान इथनं फिंगर अप 9वा धक्का. थँक्यू डीजे. 9 विकेट गेलेत. पहिलं सत्र बघा 2 षटकांमध्ये खेळ अगदी बॅलन्स होता. कोणगाव टीम या मॅच मध्ये होती आणि चांगला खेळ सुरू होता. जिथे आपण चर्चा करत होतो की 40-45 बनतील बट ते स्कोर कार्ड फक्त आता 24 वरती आहे आणि 9 विकेट गेलेत. बघा म्हणजे तब्बल 4 धाव्यांच्या अंतरावरती 5 विकेट गेलेत. नऊ विकेट गेलेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आहे आणि बघा मला वाटतं की भरपूर सारे बॅटर आतापर्यंत किती बॅटर रनआउट झाले. 5 फलंदाज आणि दरम्यान बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळत. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथनं केला जाणार नाही आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. आता जर आपण पाहिले तर 6 फलंदाज रनआउट झाले. रनिंग बिटवीन द विकेट्स सध्या सगळीला फारच खराब पाहायला मिळाले कारण 6 फलंदाज 4 ओव्हरची मॅच आणि ते देखील रनआउट. तब्बल जर आपण पाहिलं तर 20 धाव्यांवरती 3 विकेट होते आणि 24 धाव्यांवरती 9 विकेट झाले म्हणजे 4 धाव्यांच्या अंतरावरती 6 विकेट. शेवटचा बॉल दरम्यान येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या सत्रामध्ये एकूण 25 धावा. बघा लास्ट 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं फक्त 5 धावा आणि विकेट 6 गेले. कदाचित एखाद्या फलंदाजाने थोडं थांबायला पाहिजे होतं. इनिंगला चालवणं गरजेचं होतं. ते कार्य एकही फलंदाजाने नाही केलं. त्या जोरावरती जी इनिंग एका क्षणाला असं वाटत होतं की 40 ते 45 बनतील त्या इनिंगमध्ये फक्त रन्स बनलेले आहेत 25 आणि लक्ष आहे 26 धावांचं. चला टॉससाठी या पोगाव टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली टीमचा कॅप्टन. बघा ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल आणि सपोज सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर कोणत्याही टीमचा कॅप्टन जर नाही आला तर ओव्हर कमी केली जातील. बघा पुन्हा एकदा सूचना देतोय. आता इनिंग ब्रेक आहे. टॉससाठी जर वेळेवरती आले आणि ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल त्या टीमला 2 रनची पेनल्टी आणि पहिला बॉल पडण्या अगोदर जर दोन्ही टीमचे कॅप्टन नाही आले तर ती मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. इनिंग ब्रेक आणि सध्या सागडीला टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक भिवंडी विभागामधलं शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांना तुम्ही पाहू शकतात. कारण प्रत्येक वर्षी साहेबांच्याच नावाने सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहत असतो. तसेच संतोषजी पाटील साहेब यांचं नुकतेच शुभागमन झालं होतं आणि हरिभक्त पारायण अरविंदजी चौधरी साहेब जे जीवनमान क्रिकेट 40+ मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांची नेहमीच अपार मेहनत असते जीवनमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सोमनाथजी चौधरी साहेबांना आपण पाहू शकतात. आणि तसेच डॅशिंग पर्सनॅलिटी दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ चौधरी साहेबांना तुम्ही पाहू शकतात. नेहमीच हसरा चेहरा आणि आता देखील असतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला आपल्याकडे वेळ आहे सो त्या नावांचा उल्लेख मी नक्कीच करेन ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान लाभलेलं आहे. बघा स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी स्वर्गीय सविता संदेश पाटील वेळे यांच्या स्मरणार्थ
श्री प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे आणि त्यानंतर स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील दादांच्या माध्यमातून आपल्याला कोल्ड्रिंक पुरस्कृत झालेला आहे. बघा कोणगाव टीम आपण फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये ओळी संघ आपण लगेच पाठवा. बघा कारिवली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सो पोगाव संघाचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी लवकर या. ज्या सूचना मी अगोदर दिलेल्या आहेत कारिवली टीमचे कॅप्टन आहेत उपस्थित. आता पोगाव संघाचे कॅप्टन नाही आहेत. सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल पडला तर पोगाव टीमला 2 रनची पेनल्टी डायरेक्टली दिली जाईल आणि जर आणखीन उशीर झाला तर कदाचित त्यांच्या इनिंग मधले एक षटक देखील कमी केले जाऊ शकतं. आणि सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. सो समालोचन कक्षामध्ये आपण करूया चेंजेस आणि आवाज आता आपण या दुसऱ्या सत्रासाठी नेहमीच खऱ्या अर्थाने 40+ फॉर्मॅटमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. CSG पाटील सरांच्या सुमधुर वाणीतून या सामन्याचा दुसरा सत्र. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. सुप्रभात मित्रांनो, उपस्थित प्रेक्षक वर्ग. आपण पाहत आहेत या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे शिवसेना उपतालुका प्रमुख चषक, अर्थात हे उपतालुका प्रमुख चषकाचं हे 8वं वर्ष आहे, 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वातला आजचा तिसरा दिवस. अतिशय सुंदर असे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर सालाबादप्रमाणे याही वर्षी सलग 8वं वर्ष या स्पर्धेचं आयोजन. टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन फटाफट आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये, कारण अगोदरच फार उशीर झाला. टॉस करण्याकरिता व्यासपीठावरनं मी विनंती करतोय. माजी सरपंच कोणगाव गोरखनाथ भगत साहेब त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. टॉस आपण करीत आहोत. भगत साहेबांच्या शुभेच्छा टॉस केला जाणार आहे. बघा हेड अथवा टेल अशी मागणी करायची आहे. कॉल कोणाचा असेल? पोगाव कारिवली, कारिवली टीमचा कॉल. हेड अशी मागणी आहे आणि टेल आला म्हणजे पोगाव टीमने टॉस जिंकला. बघा सामना देखील सुरू होतोय. सो जास्त काय विचारणार नाहीये, फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग टॉस कंप्लीट. टॉस पोगाव टीमने जिंकलेला आहे आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षाकडे आणि सेकंड इनिंगला सुरुवात देखील होत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात येईल, कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये तयार होत आहेत CS पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. तर या ठिकाणी आपण आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहतोय. फक्त 2 मिनिटं थांबवतो. व्यासपीठावरती उपस्थित माजी सरपंच कोणगावचे गोरखनाथजी भगत साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. साहेबांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. माजी सरपंच कोरगावचे गोरखनाथजी भगत साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि या सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो संतोषजी पाटील दादांना की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात झालेल्या पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 1 धावेने आपलं खातं उघडताना फलंदाज कैलास. माफक असं आव्हान 24 चेंडूत 26 धावांचं एक छोटंसं असं लक्ष आहे. मात्र सकाळचं सत्र आहे, क्रीडांगण काय खेळ दाखवते हे पाहण्यासारखं ठरेल. सुरेख फटका
लॉंग ऑफच्या दिशेने टोळवलेला हा पहिला चौकार येतोय आणि निश्चितच ओवली संघासाठी एक संजीवनी देणारा चौकार आहे, जेणेकरून 26 धावांचा पाठलाग करताना, अगदी माफक अशा लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात मात्र अप्रतिम झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूंवर धावफलकावर धावा लागलेत 5. पुन्हा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न येतोय मिड विकेटच्या दिशेने, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. दरम्यान 1 बाउन्स चेंडू उचलला गेलाय आणि दरम्यानच्या काळात 2 धावा देखील पूर्ण झालेल्या. 2 धावांनिशी धावासंख्या पोहोचते ती बिनबाद 7. 26 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक. इथे कोण संघाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर कुठेतरी जादुई गोलंदाजी करावी लागेल. ह्या धावा रोखण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा रिकाम्या क्षेत्राची निवड. इथे मात्र प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा 2 धावा आणि निश्चितच ओवली संघ कुठेतरी एका बाजूने अगदी आपण वन साइड म्हणतो अशा पद्धतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आणि धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या बिनबाद 9. पुन्हा जोरदार टोळवण्याचा प्रयत्न. आता मात्र चकवलाय फलंदाजाला, चेंडू विसावलाय. निर्धाव स्थितीत यष्टीरक्षकाच्या हातात अशी काही गोलंदाजी करावी लागेल चेरोबा कोण संघाला. अर्थात आजच्या या सामन्यामध्ये त्यांचे काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती त्यांना निश्चितच जाणवलेली दिसते. पुन्हा जोरदार. आता मात्र डावी यष्टी उखडलेली आहे आणि हे पहिलं यश चेरोबा कोण संघाला सांघिक 9 या धावसंख्येवर. अशा प्रकारची गोलंदाजी ही चेरोबा कोण संघाला करावी लागेल. अर्थात उपतालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, आव्हान कायम ठेवायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी ही निश्चितच करावी लागेल. खरं पाहता कोण संघ हा या ठिकाणचा यजमान संघच म्हणावा लागेल, मात्र या खेळपट्ट्यात उरलेल्या आजचा आणि उद्याच्या दिवसात असंख्य सन्माननीय अतिथी देखील या ठिकाणी या स्पर्धेला हजेरी लावताना पाहायला मिळतील. 26 धावांचं आव्हान पेलवताना ओवली संघ 1 गडी बाद 9. एक षटक 9 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज आलाय तो भोला. हा एक करामती गोलंदाज चेरोबा संघाचा निश्चितच आहे. जादुई गोलंदाजी करावी लागेल ओवली संघाला रोखायचं असेल तर. भोला आखुडे टप्प्याचा चेंडू, रिकाम्या क्षेत्राची निवड करताना फाईन लेग आणि मिड विकेट क्षेत्राच्या मध्ये खेळून काढलेला एक सुरेख असा चौकार वसूल करतोय फलंदाज कैलास. आणि या चौकाराने धावफलक अतिशय वेगाने धावताना पाहतोय आपण. धावफलकावर 1 गडी बाद 13. 26 धावांचा आव्हान. दुसरं षटक प्रगतीपथावर. अर्थात लक्ष मोठं नाही, मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे काय घडेल काय बिघडेल येणारे 3 षटकं सांगून जातील. पुन्हा एकदा भोला सज्ज, उजव्या हाताने मारा करतोय. पुन्हा पुढे येऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड शॉट खेळलेला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न आणि इथे धावचीच्या रूपात बळी जातोय ओवली संघाला. दुसरा धक्का. मात्र चांगल्या स्थितीत धावसंख्या आहे. धावफलक हलता ठेवताना धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 14. 2 गडी बाद 14. अजूनही सामना संपलेला नाही, कारण एखादा गोलंदाज असाही निघू शकतो. आपण पाहिलं चेरोबा कोण संघाची सुरुवात अतिशय सुरेख झाली होती. त्यानंतर जी वाताहत झाली सकाळच्या सत्रात,
तशी काही परिस्थिती ओवली संघाकडनं झाली तर निश्चितच हा सामना एक लक्षणीय प्रेक्षणीय ठरू शकेल. आजच्या आणि उद्याच्या दिवसात खूप बलाढ्य संघ आणि महत्त्वाचे सामने होणार आहेत. आपण पाहिलं 2 दिवसाच्या सत्रात इथे टेमघर संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. एक सर्वाधिक धावसंख्येचा देखील त्याने इथे नोंद केलेली आहे. 70 धावा 4 षटकात, त्यामध्ये एक 50ची नोंद झालेली आहे कालुराम याच्या माध्यमातून. आणि उरलेल्या 2 दिवसात तसाच काही खेळ होईल यात शंका नाही. पुन्हा एकदा भोला सज्ज उजव्या हाताने मारा करतोय. नवीन फलंदाज प्रेमनाथसाठी काही इथे चेंडू उडवलाय आणि इथे मात्र अतिशय सोपा असा झेल लॉंगॉनच्या दिशेने पकडला गेला. आणि हा तिसरा धक्का बसतो ओवली संघाला. मात्र लक्ष हे मोठं नसल्या कारणाने अजूनही सामना संपलेला नाही. इथे तिसरा गडी परतताना धावफलकावर धावा दिसतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या स्थिर 14. मी म्हटल्याप्रमाणे चेरोबा कोण संघाकडे असे आणखीन उरलेले 2 काही जादुई गोलंदाज निघाले तर निश्चितच हा सामना एक प्रेक्षणीय ठरू शकेल. आणि त्या दिशेने वाटचाल करताना देखील चेरोबा संघ कोण पाहतो आपण इथे सुसज्ज अशा जय हनुमान क्रीडांगणावर एक बॅनरच्या रूपात काही छव्या पाहतोय. सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहेत असे काही मान्यवरांच्या या ठिकाणी बॅनर झळकलेले आहेत. निश्चितच श्यामदादा चौधरी यांचे काही मित्रपरिवार आहेत, काही राजकीय क्षेत्रातली मंडळी आहेत आणि त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी निश्चितच 2 दिवसात त्यांची उपस्थिती लाभेलच. दरम्यान पुन्हा एकदा भोला षटकातला पुढचा चेंडू उजव्या हाताने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चकवण्याचा प्रयत्न होता. मात्र पंच दोन्ही हात फैलावून आम्हाला सांगतायत की हा चेंडू वायफल आहे, अतिरिक्त आहे आणि वाईड घोषित केलेला आहे. यात वाईड धावेने धावफलकावर धावसंख्या दिसते 15. 26 धावांचा पाठलाग करताना ओवली संघ. प्रेमनाथसाठी फुलटॉस आणि इथे मात्र मिड विकेट क्षेत्रात फटका तर सुरेख होता. मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त एकच. एका धावाने धावसंख्या पोहोचते 16वर. 26 धावांचा पाठलाग करताना फक्त 10 धावांची गरज. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. अगदी अचानकपणे चेंडूने उसळी घेतली आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूप, धावसंख्या स्थिर. पाहूया उरलेल्या काही चेंडूंमध्ये जे 26 धावांचं लक्ष आहे हे कशाप्रमाणे पार पडत आहेत. पुन्हा एकदा भोला, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि खरपूस समाचार घेताना चेंडूला पाठवलाय फाईन लेग मिड विकेटच्या मध्ये, सीमारेषेच्या बाहेर आणि येतो ह्या आजच्या दिवसातला पहिला उत्तुंग षटकार. सुरेख असा फटका होता. चेंडू मात्र खराब होता. ते म्हणतात ना उघडा डोळे पहा नीट. चेंडूचा समाचार घेतलाय फिट आणि चेंडू वर धावा येतात 6. अर्थात या सिक्सरने, या षटकाराने ओवली संघ अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. येणाऱ्या चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. इथे महागडा असं षटक. एक यजमान संघ म्हणून पाहिलं जातं एक चेरोबा कोण संघाला. मात्र काही प्रमुख खेळाडूंची उणीव जाणीव त्या संघाला भासली. संघ ढासळला, ढेपाळला आणि फक्त धावफलकावर 24 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. खराब कामगिरीचं, सुमार कामगिरी चेरोबा कोण संघाकडनं. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संदीप. अर्थात येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज.
पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळून सांगतायत की हा देखील चेंडू दिशाहीन आहे, वाईड घोषित केलंय. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. यानंतरचा पुढील सामना जी नाणेफेक झालेले आहेत. बरं, पंचांकडनं पुन्हा एकदा निकाल आलेला आहे की चुकीची दुरुस्ती. फलंदाजाला चेंडू चाटून गेलेला होता, अर्थात हा चेंडू निर्धाव. येणारे चेंडू 11 जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जोरदार टोलाला रिकाम्या क्षेत्राची निवड करताना या विजयी चौकाराने ओवली संघ पुढील फेरीत दाखल होतोय. निश्चितच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुढील सामना सुरू होण्यापूर्वी अगदी एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेक्षकांना हवं तसं मनोरंजन झालेलं नाही. मात्र पुढील सामन्यात याची भरून निघेल याची खात्री आहे, कारण पुढील संघ आहेत ते दोन्ही बलाढ्य संघ आणि पुढील सामना हा निर्धारित 4 षटकांचा येथे होणार आहे. तर आपण पाहतोय या ठिकाणी घरबसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांच्या माहितीसाठी की या स्पर्धेचं हे 8वं वर्ष, 8वं पर्व. अर्थात शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ सौजन्याने जय हनुमान 40+ संघ सरवली यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा 3रा दिवस. तर मागील 2 दिवसात आपण पाहिलं सोनादेवी टेमघर संघ हा अंतिम फेरीत दाखल झालेला आहे आणि त्यांनी अंतिम फेरीत दाखल होण्यापूर्वी एक अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. ती काळूराम याच्या माध्यमातून पहिल्या 50ची नोंद झाली. त्यानंतर सर्वाधिक धावसंख्या या ठिकाणी 70 ही उभारली गेली आणि दिमाखात त्याने या उपतालुका प्रमुख चषकासाठी आपला अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. त्या संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. ओवली संघाने कुठेही जायचं नाही याची नोंद घ्या. तर झालेल्या सामन्यात अर्थात विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे तो आहे ओवली संघाचा प्रवीण. याने व्यासपीठावर येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सामनावीराचा पुरस्कार इथे स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी मेजर हरिदास यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण पाहतो एवढी वर्ष या क्रीडांगणावर ही स्पर्धा होते आणि अतिशय मेहनतीने जय हनुमान 40+ संघ अगदी क्रीडांगण सजवण्यापासून तर अंतिम स्पर्धेचा अंतिम दिवस त्यापर्यंत अतिशय मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. जाऊया विशाल पाटील. चला पोगाव टीम प्लेअर ऑफ द मॅच प्रवीण आपण या सामनावीर आपण देणार आहोत. तसेच नुकतंच शुभागमन झालं प्रवीणजी चौधरी तसेच मेजर हरिदासजी चौधरी साहेबांचं आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. प्रवीण यांची अतिशय दमदार गोलंदाजी आपण पाकली होती पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच जोरावरती एक कमी टोटलवरती थांबवलं ओवली टीमने. प्रवीण यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. प्रवीणजी आपण पुढे यायचं आहे. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण राजाराम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी आलेली आहे. ती ट्रॉफी आपण देणार आहोत आणि ती ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो मेजर हरिदासजी चौधरी साहेबांना की आपल्या शुभहस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे प्रवीणला. त्यानंतर स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कबीर महादेव पाटील यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक आहे ते देखील आपण देणार आहोत. मी साई दादांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते कोल्ड्रिंक द्या. त्यानंतर आपण देऊया स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर आहे जे आम्हाला कुमार पवनराम चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. ते गिफ्ट हॅम्पर देण्याकरिता मी विनंती करतोय मेजर हरिदास चौधरी साहेबांना मी विनंती करतो आपला शुभसे गिफ्ट हॅम्पर द्यायचा जो आम्हाला कुमार पवन रामशेठ चौधरी दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला.
वेल प्लेड प्रवीणजी. पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तसेच पोगाव टीम, चला जास्त वेळ प्लीज घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा, मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. बरं, पोगाव संघ आम्ही अगोदर सूचना दिली होती की टॉसला वेळेवरती येणं आणि वेळेवरती सामना सुरू करणं हे नियम आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचं, त्याचं पालन करा, अदरवाईज पेनल्टी दिली जाईल, ही गोष्ट आम्ही अगोदरच सांगितली होती. तर चला, नाणेफेक झालेली आहे. पुढील दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे कृपया. काल आपण इथे प्रत्यक्ष नाही, मात्र टी व्हीच्या माध्यमातून, दूरदर्शन